राम नारायण राम. सर्वांना हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की भारताकडे अशी एक आध्यात्मिक शक्ती आहे जिला वापरून तो प्रत्येकाला स्वतःशी जोडू शकतो. पण त्यासाठी गरज आहे स्वतःला ओळखण्याची, आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याची. आजच्या काळात प्रत्येक माणूस दुसऱ्यावर आपली सत्ता गाजवू पाहतो आहे. एकमेकांना दाबून ठेवण्याची वृत्ती निर्माण झाली आहे. पण आपण हे विसरून जातो की आपण सगळेच 5 तत्वांनी बनलेले आहोत. आपल्याकडे सारखंच हृदय आहे, सारखीच बुद्धी आहे. पण आपल्या मनामध्ये आणि विचारांमध्ये सकारात्मकता ठेवायची की नकारात्मकता हे आपल्यावर अवलंबून असतं. आपण इतरांचं भलं करू इच्छितो की त्यांचं वाईट, हेही आपलीच निवड असते. जेव्हा माणूस लोभाच्या आहारी जातो तेव्हा तो समोरच्याला होणारी वेदना पाहू शकत नाही. थोडं विचार करा, जर एखादी व्यक्ती तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवते आणि अचानक तुम्हीच तुमच्या स्वार्थासाठी त्या विश्वासाला तडा देता, तर त्या व्यक्तीच्या मनावर काय आघात होत असेल. म्हणून कधीही आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याचं मन दुखावू नका, कोणाचाही विश्वास तोडू नका. आपली ही पृथ्वी तपश्चर्येची भूमी आहे. विश्वास ही आपली ताकद आहे. संयम हा आपला शिस्तबद्ध स्वभाव आहे आणि प्रेम म्हणजेच आपला आत्मविश्वास. हीच मूल्य मनामध्ये ठेवून पुढे चालत राहा तर यश आपोआप मिळेल. द्वेषाच्या राजकारणाची काहीच गरज नाही. एकमेकांना कमी लेखण्याचीही गरज नाही. आपल्याला निसर्गाकडून खूप काही मिळालं आहे. ते जीवन समृद्ध करण्यात सक्षम आहे. आपल्याला निसर्गाकडून शिकण्याची आवश्यकता आहे. सर्वांनाच माहित आहे की निसर्ग कधीच नष्ट होऊ शकत नाही, पण हो, त्यात वेळोवेळी बदल होत असतात. हे बदल आपल्याला नवीन धडे शिकवतात. म्हणूनच निसर्गाच्या नियमांप्रमाणे चाललं पाहिजे, कारण निसर्ग आपल्याला समतोलात ठेवतो. आपल्या जीवनात कुठेही काही कमतरता आली की निसर्ग आपोआप ती भरून काढतो. म्हणूनच आपल्या निसर्गाशी जोडलेलं राहा. आपला स्वभाव सकारात्मक ठेवा, मनामध्ये प्रेम ठेवा आणि एकमेकांना साथ देण्याची भावना ठेवा. मग बघा, जीवन किती सोपं वाटायला लागेल. आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःच आपल्या जीवनाला गुंतवून ठेवलं आहे. नको असतानाही आपणच आपलं जीवन अडचणीत टाकलं आहे. राम नारायण राम हे तुमचं गुंतलेलं जीवन योग्य दिशेने नेण्याचं काम करतं. जेव्हा एखादी व्यक्ती राम नारायण राम यांच्याशी जोडली जाते तेव्हा जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो. हाच नवीन दृष्टिकोन आपल्याला नवसंजीवनी देतो आणि जीवन यशस्वी करतो. असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये फक्त रामाचं नावचं आधार आहे. तुमचं दुःख, रोग, अडथळे, संकट सगळं राम नामाने दूर होतं. जो प्रत्येक श्वासात आहे तोच राम आहे. त्याच राम नामाला राम नारायण राम मध्ये जोडले गेले आहे. या बीज मंत्राचा जप करा आणि मग पहा तुमच्या जीवनात कसे सकारात्मक बदल घडून येतात. राम नारायण राम या नावात शांती आहे, शक्ती आहे, जी तुम्हाला ऊर्जा देते, तुम्हाला तुमचं कार्य सिद्ध करण्यासाठी समर्थ बनवते, तुम्हाला सृष्टीच्या ब्रह्मसत्याशी जोडते.